स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आंब्याची ग्राफ्टिंग कशी आपण करावी। घरच्या घरी एकाच आंब्यावर 2-3 प्रकारचे आंबे कशा प्रकारे बांधावेत आणि मुख्य म्हणजे कलम, मोठ्या आंब्याला कलम कशी करावी, तर या संदर्भात आपण बोलणार आहोत। तर आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन पण दाबून द्या, जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल। तर शेतकरी मित्रांनो, सुरुवात येते आता बघा, हा आहे बनाना मँगो। या बनाना मँगोची ग्राफ्टिंग आपल्याला करायची आहे एका मोठ्या आंब्यावर। जुना आंबा आहे तर त्याच्यावरती आपल्याला करायची ग्राफ्टिंग। तर आपल्याला मुख्य म्हणजे पहिली गोष्ट, आपल्याला ही जी ग्राफ्टिंग करायची ती साईनवूड म्हणतो त्याला आपल्या इंग्लिशमध्ये, आणि याला कलम म्हणतो। तर कलम आपल्याला कशा प्रकारे निवडायची, तर आपण बघू शकताय की आता बघा, ह्या कलमाला बघा डोळे फुटत आहेत, डोळे निघालेले आहेत, चांगल्यापैकी डोळे निघाले आहेत। अशी आपल्याला जी आहे ही काडी चूज करायची आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपण हे आता सध्या झाडाला आहे कलम, तशीच आपण कटिंग करून ताबडतोब ग्राफ्टिंग करतो आहे। बघा, ही जी कलम आपण काढली बघा, याचे आपण सगळे पानं काढून घेणार आहोत बघा। आणि पानं काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे बघा अशा प्रकारे आपल्याला काळी ही पानं आहे जे काढून घ्यायचे, ठीक आहे। आणि याला आता डोळे बघू शकता तुम्ही, हे बघा 3-4 डोळे याला आहेत आणि वरती पण 2 आहेत, हे बघा। अशा प्रकारे याच्यामध्ये डोळे आलेले असले की ही कलम सक्सेसफुल असते ग्राफ्टिंग केल्यानंतर। तर आपल्याला ग्राफ्टिंग करायची आहे। हे बघा, ह्या आंब्यावरती ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, हे बघा, इथं ही आहे काटीमोन सदाबहार, ही ग्राफ्टिंग केलेलं आहे। इथं आहे बनाना मँगोची ऑलरेडी ग्राफ्टिंग केलेली आहे, तर ही सक्सेसफुल झालेली बघा कशा प्रकारे आपण ग्राफ्टिंग केल्यानंतर याच्यामध्ये। आणि इथं पण सुद्धा आपण परत बनाना मँगोची ग्राफ्टिंग केलेली आहे, म्हणजे हे झाड जुनं आहे। याच्यावरती आता बनाना मँगो, सदाबहार मँगो आणि वनराज मँगो, ही जी आपण बघताय हा आहे वनराज, हा बघा हा वनराज आहे। याची आपण छाटणी केली, आता परत याच्यामध्ये फुटवा निघतोय। तर ही फांदी इथं ग्राफ्टिंग केलेली आहे बघा, हे बघा इथं ग्राफ्टिंग केलेली आहे। आता आपण या वरच्या फांदीला, जी मेन फांदी आहे एक मोठी, याला आपण परत ही बनाना मँगोची ग्राफ्टिंग तुम्हाला करून दाखवणार आहे, कशा प्रकारे आपण करू शकतो। आता ही काडी बारीक आहे बघा, आणि ही काडी जाड आहे, तर याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे करता येईल ते तुम्हाला दाखवतो।